गुड मॉर्निंग फ्रेंड. सकाळचे 8:30 वाजले. आत्ता चालू उठलो, कारण कसं आहे ड्युटीला जातो तर मला टाईम भेटत नाही झोपायला. तर आज म्हटलं चला 8:30 वाजेपर्यंत झोपू आपण आज. पण झोप तशी येत नाही मला, झोपलो तरी पण, कारण सकाळी लवकर उठायची सवय नाही मला. आणि साक्षी पण आज ते रघुवीर समर्थांचे बैठक झाली तिथं गेलेली साक्षी. तर आजचा ब्लॉग मी चालू करतोय. बघा तुम्ही आज पूर्ण ब्लॉग बघा आमचा, कुठे जातो काय जातो काही नाही सगळं हे बघा तुम्हाला मी दाखवतो. बाहेर किती मस्त वातावरण झालं आहे. बघा कशी झोपली. रुबी उठा आता. सूर्य बी उगवला आत्ताच. छान असं मस्त वातावरण झालं बाहेर. थंडी भरपूर कमी होऊन गेली आता. दाखवते तुम्हाला आजची रुटीन, आम्हाला कुठं जायचं ते पण तुम्हाला दाखवतो मी. आता दूध गरम केलं मी पिण्यासाठी, कारण मी चहा नाही पित आता. 3-4 महिन्यापासून सोडून दिली चहा, दूधच पितो. गाईचा दूध चांगला राहतो त्यासाठी. बघा मस्त आहे. रोज एक कुत्रे आमच्या इथे येतात रुबीला भेटायला, लहान लहान कुत्रे. बघा आमची रुबी. रुबी झाली झोप रुबी तुझी? रूप झाली भाऊ, रुबीची झोप झाली. चल इकडं रुबी साईड लावू. साक्षी गेलेले वा. साक्षी बघा रुबी कशी जाते बघा साक्षीला लगेच. केव्हाची वाट बघते तिची, कारण ती बैठकला गेली होती ना. मग तिला येते बोललो मी की भाऊ येताना पनीर घेऊन ये आणि मसाला घेऊन ये, कारण मी माझ्या हाताने आज पनीरची भुर्जी बनवणार आहे. मला दाखवतो बघा, सगळं मी सामान रेडी करून ठेवलं आहे. बघा पनीर भुर्जी बनवण्यासाठी सगळं सामान रेडी करून ठेवलं आहे. साक्षी आली का मस्त पनीरची भुर्जी बनवू आपण, कारण काय चिकन मटन खात नाही मी आता, त्याच्यामुळं. बघा रुबी बघा कशी करते. तिला असं होऊन जातं बापरे. भुर्जी बनवते. हॅलो फ्रेंड, तर मी ना बैठकवरून येऊन गेली आणि मिस्टरांनी ना बाकीचं काम आवरून बी ठेवलं होतं. आणि मी जातानाच बाकीचा जोड सडा रांगोळी ते करून गेली होती. तर आता बघू मिस्टरांनी ना इथे ना सगळं भाजीन ते चिरून बिरून ठेवलं होतं. मी येताना पनीर ते घेऊन आली आणि आता इकडे ना अशी छान अशा प्रकारे आपल्या पनीरची भाजी रेडी. पनीर भुर्जी विथ ग्रेव्ही. तर तुम्हाला आपली पनीर भुर्जीची रेसिपी बघायला आवडेल का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर या ठिकाणी ना माझा सगळा असा स्वयंपाक रेडी झाला आहे. आणि ना स्वयंपाक लवकर व्हायचा, कारण मिस्टरांनी हेल्प केली म्हणून लवकर झालेलं आहे. आणि ना तुम्ही असं म्हणू नका की बैठकीला जाते आणि घरी माणसाला काम लावून जाते, असं काही नाही. मिस्टरांना आवड आहे म्हणून मिस्टर करतात, नाही तर याच्यामध्ये मी त्यांना काहीच सांगितलेलं नाही. असंच त्यांनी मागच्या रविवारी बी करून ठेवलं होतं आणि त्यांना आणायच्या सुट्टी म्हणून. आणि नाहीतर तुम्ही म्हणशाल बाई जाते बैठकीला आणि घरी माणसाला काम लावून जाते, असं काही नाही. तरी ते आम्ही रेडी होऊन गेलेलो आहे आणि मी तयार झाले. माझे सगळे कामं बी आवरून झाले. इकडे कपड्यांचे बी धुवून टाकून दिलेले आणि आता मिस्टर आणि मी निघालो आहे. थोडं काही काम आहे आमचं बाहेर गावाला, तिकडे बी जाणार आहे. आणि अजून कुठे जातो ते बी दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्यावरच. इथं आता मिस्टर गाडीला मस्त अशा प्रकारे पुसून बिसून घेत आहे. सवयच आहे यांना, रोज बाहेर जातात ना गाडीला पुसायची. बिचारी माझी गाडी. आता आम्ही थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहे गावाला. कोणत्या गावाला ते बी दाखवते पुढे लगेच. तर आम्ही ना इथे चाळीसगावमध्ये पोहोचून गेलो होतो आणि चाळीसगावमध्ये पोहोचल्याचबरोबर अतिशय सुंदर अशा प्रकारे इथे ना महाराजांचं स्मारक आहे. चाळीसगावला कधी बी आल्यावर इथे महाराजांचं स्मारक बघितल्यावर मन अगदी असं प्रसन्न होऊन जातं आणि खूप छान असं वाटतं.
तर आम्ही चाळीसगावमध्ये ना माझ्या बहिणीच्या मुलाला बघायला गेलो होतो, त्याच्यासाठी तो फ्रूट घेत होतो. तेवढ्यात तिचा कॉल आला की फ्रूट काही आणू नको, डॉक्टरांनी काही खायला नाही लावलंय. तर आम्ही इथे गेलो तो आमची वाटच बघत होता, मावश्या येईल असं. तर इथे बघा, हा बघा आमचा उंदीर. याला बघून कोणी म्हणेल का या मुलगा आजारी, असं खूप आगाऊ आहे आणि खूप परेशान करतो आणि ना जीव बी तितका लावतो. तर त्याला आम्ही ना घरी येऊन गेलेलो धुळ्याला. पवनला भेटलो, तो झोपून गेला होता आणि मिस्टरांचं रस्त्यात काम होतं, ते काम बी केलं आणि घरी आलेलो आहे. तर आता इथे ना मिस्टरांना ना मम्मी रस्सा वडा खायला देते, भूक लागून गेली त्यांना. संध्याकाळच्या वेळेस आमच्या इथे छान अशी गाडी आली. मग रुबीला मारण होती काय? रुबी फेकून दे ना तुला. रुबे, अय काका शांत बसते का रुबे? अरे तिकडे घरात हो, चल घरात हो रे रुबे. यार रुबी देऊ का? इकडे चल. मेंटल करा करते एडी. बघितलं का फ्रेंड, ही रुबी कशी करते. हिला कोणीच आलेलं सहन होत नाही, गाय नाही कुत्रं नाही. आता इथे ना संध्याकाळची माझी दिवाबत्ती झाली आहे, याच्यात दळण आहे हा. आणि ना आता रुबीसाठी इथे भात लावून घेतला. तर आता ना फ्रेंड व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून त्याच्यामुळे मी व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला जर कधी आपला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.